वेळानं बायका 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35-15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोरीनं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता. ये मेन काय फिमेल द्या ना. झाकली 1.25 लाखाची. हे ज्ञान नाही. आता उत्तर तुम्ही द्यायचंय पटापटा. आपल्याकडे ज्ञान आहे, पण आतलंय का बाहेरचं आहे? आतलंय. आतलं ज्ञान नकोय, ओवी लिहून घ्या. बाहेरचं ज्ञान नकोय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान व्हावं, बाहेरच्या ज्ञानाला किंमत नाही. आणि बाहेरचं ज्ञान किती आलं ते एक यादी सांगतो तुम्हाला, मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही. पुढे ऐका. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वांजश्री कधी वरमाई होणार नाही. मारुत्रायाची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काशवीच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काशवीचं पिलू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वटवांगळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. शिळीच्या गळ्याचं सर कधी दूध देणार नाही. गाईच्या काशेतलं गोशीड कधी दूध पिणार नाही. गाडातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडका नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा. राहिलंच कुठं ध्यानात. आणि तुम्हाला जर माळकऱ्यांना आणि गंधावाल्यांना पुरावे लागले तर माळकरी भजनी मंडळी महाराज मंडळी पुरावे लिहून घ्या. घरी गेलो ज्ञानेश्वरी उचका 9 अध्याय काढा. माझी आहे भक्ती विन चलो थियाचे थियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याच्या पुढची ओवी जोडून घ्या. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. ओवी 12व्या अध्यायातली लिहून घ्या. का खडकी जसे वर्षले का आगी माझी पेरले. ओवी 13व्या अध्यायातली लिहून घ्या. का मृतदायचा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हालेला. ओवी 15व्या अध्यायातली लिहून घ्या. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि ओवी 18व्या अध्यायातली लिहून घ्या. पडून गेली भिंती चित्राची वय माती. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन मलकी लगेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन मलकी लगेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू नाक इबादत कर ले, तू नाक रखवाले. तू नाक इबादत कर ले, तू नाक रखवाले. उड़ जाएगा एक दिन मलकी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन मलकी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा नुसती जागा गुतो नका फोटो द्यासाठी. टाळ वाजत जा. ही सगळी गर्दी त्यांनी कॅमेऱ्यात यावं म्हणूनच केली. ते म्हणती नाही काहीच नाही, नुसते उभे राहिले येऊ द्या कॅमेऱ्यात. आणि जी माणसं टाळ घेऊन उभं राहून भजन म्हणत नाहीत त्यांना कॅन्सर होतो. आणि जी भजनी असून उभे राहत नाही त्यांना मुळव्याध होत. मग बऱ्याच लोकांना कशाचा आजार आहे. विठाला विठाला अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. हे घर कसं आहे. Bye.
कमवा, अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही आणि कोणत्या श्रीमंताच्या कपडाला नोट चिटकवली नाही. ठोकलाच. किती कमवान इस्टेट लिहून घ्या, किती कमवान इस्टेट लिहून घ्या. घ्या लिहून. पावशे सुतली, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे आणि 1 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. ठोकळाबंदी नाही झाली का? ठोकळा प्रत्येकाला लागतोच. झालं फायनल. आता अभंगाला झाली सुरुवात. अभंगाला सुरुवात झाली. आता फटाफट तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. ज्ञानाशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. संपला पहिला मुद्दा. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. याचं कारण सांगतो महाराज तुम्हाला. याची गॅरंटीच नाही तर चिंता करतो कशी? या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. याची काय गॅरंटी आहे? इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यानंतर बल्बवाला म्हणतो बदलून देईन, वापर. ही बल्बची गॅरंटी आहे. बल्ब विकणाराची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय? व्होल्टेज होल्डर मध्ये बसवाय गेला आणि व्होल्टेज वाढलं, मिळाला. बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. सगळ्याची गॅरंटी आहे, याची गॅरंटी नाही. परत वाक्य दुसरं वाक्य. एका बाजूला कपाटभर नोट आहेत, एका बाजूला टेम्पो भर सोनं आहे आणि एका बाजूला सगळे खायचे पदार्थ आहेत आणि माणूस उभा आहे. कपाटभर नोट आहेत असू द्या, टेम्पोभर सोनं आहे असू द्या, खायचे पदार्थ लागल तेवढे आहेत, फक्त माणूस उभा आहे आणि त्याचा श्वासवास बंद झाला. आता नोटाचा उपयोग काय? दहाव्याला वापरणे. मग आता मला सांगा, हे सुंदर शरीर आहे, सुंदर शरीर आहे, एकदाच मिळणार आहे आणि ते परत मिळणारच नाही, तर त्याची चिंता करायचं कामच काय? नको खेद करो कोणाचा गोष्टीचा, 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 पतीला छबीचा गणपती हरि मोखी गाथा हर परिचिता, हरि मोखी गाथा हर परिचिता, हरि मोखी गाथा पतिला छबीचा गणपती, पतिला छबीचा गणपती, पतिला छबीचा गणपती, पतिला छबीचा असा मोकळा झाला पाहिजे. आणि इथं नाचलं पाहिजे. लोक डांबरीवर नाचत आहेत. इथं नाचलं पाहिजे. ते नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं देव नाचला. देव म्हणजे काय? सिक्युरिटी होती का? देव म्हणजे कोण? तिथं नाचला. अभंगाला सुरुवात झाली. आज कीर्तनाला घेतलेला अभंग, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही आणि चिंता करायची नाही. का? तुम्हाला मी 4 प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्यायचे. कुणाकडे लक्ष देऊ नका. आता मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचे सगळ्या माणसांनी आणि मग आपण घुसणार आहे अभंगात. फक्त मला एक सांगा, आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला का? प्रत्येक शहरात MIDC आहे, प्रत्येक कंपनी आहेत, पण आतापर्यंत रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला का? नाही. झालं फायनल? उत्तर तुम्ही द्यायचंय. झालं फायनल?
हा, दुसरं वाक्य, झाडं लावा झाडं लावा झाडं लावा झाडं लावा, पर्यावरण वाचवा, समतोल टिकवा. इंग्रज गेल्यापासून आपण झाडं लावतोय, मग एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. हो, झाडं लावा झाडं लावा झाडं लावा, पण त्या झाडाला पालवी कोण फोडतोय अजून शोध लागला नाही. झाले 2 वाक्य. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालंय. हाय म्हणजे तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी कळायला लागल्या, हृदयाचे कप्पे बाजूला काढू नये, हृदय जिवंत ठेवता येतं हेही कळलंय, माणूस जिवंत ठेवता येतो, पण मरताने काय जातंय अजून याचा शोधच लागला नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं, डॉक्टर उभंच होत, गेलं, बिल 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 बिल, शोध लागला नाही. आता लय किचकट मुद्द्यात घालून देतो तुम्हाला, तुम्ही देव आहेच म्हणणार. 3 झाले. 4थं वाक्य, श्री गरोदर आहे, हो, कितवा महिना आहे? 3रा. मग 3रा आहे का? चेक करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाणण्याची ताकद भाऊ बांधात नाही, पाहुण्या रावळ्यात नाही, फक्त पोरातच आहे. बरं, बाळ बाहेर आलं आणि आईच्या असताना दुधाची निर्मिती झाली, ती निर्मिती कोण करतो याचा अजून शोध लागला नाही. मग एखादा डॉक्टर म्हणेल घडू शकतो, बारीतली पेल्यावर सुधरत नाही माणसाला, हे नैसर्गिक आहे, घडू शकतो. घडू शकतं तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाटा आहेच ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण बापाला पोरग का पेत नाही? काढा ज्ञानेश्वरी. बापाला पोरग का पेत नाही? काढा ज्ञानेश्वरी, घ्या 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैसका न सांडावी, समुद्र रेखा न वलंडावी. घ्या 12वा अध्याय. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता, कोरान न मागे. चाले ही शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरी बीन, एक ऐकावी एक नारायण, एक ऐकावी एक नारायण. कोण बोलविते हरी बीन, हरी बीन, एक ऐकावी एक नारायण, तिथे आलेले महिला तिथंच बसा, आता बसा तिथंच. बरं झालं आले तुम्ही, आता बरं तिथंच बसा. विठाल विठाल चला, ते घेतो ते विक्षेप होतो कीर्तनाचा, मजा राहत नाही त्याच्यात. चला चला, 4 शोध लागले का? नाही लागले नाही ना. सावध राहा बर का. याचा अर्थ हे जग कोण चालवतोय? बस. आणि आपला येडा म्हणतो मी बांधला बंगला. नालायक आहे तू, नालायक. मी बांगला बांधला. आपल्या बापांना नाही जमलं, आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता, साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणचा आधार नव्हता, आपण बांधला. आपल्या बापांना नाही जमलं. माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं
बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पण माणसं सहज म्हणतात मी केलं नाही. 3 शब्द लिहून घ्या. 3 शब्द लिहून घ्या. उत्पत्ती देव आहे, स्थिती ही देव आहे आणि लय ही देवच आहे. तुम्ही आम्ही कोण आहे? फक्त पाप करायचं. 30 दिवसाचा महिना आहे, 90,000 पेमेंट आहे. मग पगारावरच भागव ना. पगाराला हातच लावी ना. नुसतं वरच्यावरच कमी तो. आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. सुको करता तुको हटता वाटता नरवे प्रवे असं हिंडतो येडेवानी. असा आला आरतीला घालून मोफांकन वंदे डोल्यानं पाहिजे इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. तू कशाला कमी तो? ज्ञान पाहिजे ना. कशाला कमी तो? मुलं कमी आहेत ना आपल्याला, मग इस्टेट कमी कमाव ना. एकच पोरग तुला आणि 4था मजला काढला तरी वर गज काढितो. तुला मरायचंय का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांतीबोध. पागल नाही तर याला कमी तो. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीचं. काय करतो तो? ते नवरी बाल आणि आलं ते मिवनीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. काय करतो का? कमी तो. एक वाक्य ध्यानात ठेवा. संपत्ती तुम्ही जरूर कमवा, पण संतती चांगली असेल तर कमवण्यात मजा आहे. आणि पुढचं वाक्य लिहून घ्या. ज्याची संतती चांगली असते त्या घरात संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज? आणायची काय गरज? संतती कमवा चांगली, संपत्ती आपोआप मिळणार. आपोआप. याचं कारण सांगतो. संपत्ती ही लिहून ठेवीचा वाक्य. संपत्ती ही धर्माच्या डबीत ठेवा, नीतीचं कुलूप घाला आणि आचरणाची चावी बसवा, तरच लक्ष्मी टिकते. लिहून घेत जा. हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. हे काल सत्य, आज सत्य, ते खोटे नाही. हे बाहेर पडलं ते फिट, कधी खोटं नाही. ऐका परत नीट. जर माणसाचं चारित्र्य ढासळलं तर नीती भ्रष्ट होते. आणि नीती भ्रष्ट झाली की धर्माला ग्लानी आपोआप लागते. माणसं अधर्माने वागतात, धर्म बुडतो. पुढे जाऊन सांगा. परत वाक्य नाही का? बिगर कष्टात मिळालेली संपत्ती खानदान बर्बाद केल्याशिवाय राहत नाही, आणि कष्टाने मिळालेली संपत्ती माणसाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. फुकाट मिळालं येडी पोरं होणार. मग काहींना इष्टेच मोकार, पण देव खाऊनच देत नाही. जेवायला बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. संपले पैसे. काही माणसं नुसती ताटली का पाहत्या, खातीच नाही. अरे खायना ना आलाय का? खानदानीत कधी एखादच धरली नाही. तुला काय रोग झाला आता? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खात. आणि काही माणसं चालू चालू मेली. काही माणसं मरानच नुसते पडेल खाटाव. नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. पाहुणे म्हणले पिठलं, थोडा रस्सा. नीती संपली की लक्ष्मी संपली. तुम्ही पहा, जेवायला बसलेल्या घरात जेवायला बसा, बायको आपली कशी असो, पण चपाती करताना थोडी जर जळाली
तर ती जळालेली चपाती नवऱ्याला वाढत नाही. आणि आपण हायवेला चपाती खातोय, तिला हुक आहे, हुक हुक 1 2 3 आणि तो वाढणारा असा वाढितो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ लिंबू पीळ. इतकी भिकारी लोक आहेत, इतकी भिकारी. तुम्ही बस चांगलंय ना. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, माणसाच्या मनाला चांगली गोष्ट कधी रुचतच नाही, रुचतच नाही. इथे बाजूला काढ, त्या महिलांची अडचण होती, हे वरडायला लागले, त्या जाऊ दे ते बाजूला. सध्याच्या जगात क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. आता दर्डा साहेबांना सभेला एवढी लोक आणायला 50 लाख रुपये लागले असते आणि शांत बसवायला 5,000 पोलीस लागले असते. मग बबनरावनं दर्डा साहेबांना मलाच 5-10 लाख द्यायला काय हरकत आहे बा. बरं द्यायला दर्डा साहेबाची पार्टी तरी कुठं दुबळी हो. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 2-3 लाख सरकून टाका, काय फरक देऊन टाका गरीबाला. देऊन टाका गरीबाला, काय फरक पडला. हसायचं. कीर्तनाला सुरुवात झाली, चिंता करायची नाही. 2 मुद्दे संपलेत आपले. आणि तिसरा मुद्दा आज, तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात म्हणजे मी तुम्हाला अभंगात नेऊन घालणार आहे. तिसरा मुद्दा श्रीमान आदरणीय आज दर्डा साहेबांचं अभिष्ट चिंतन आहे. 19 वर्षापासून माझा कार्यक्रम होतो, पण कधी ध्यानात ठेवा, हा जो कार्यक्रम आहे, हे जे कीर्तन होतं, हे कीर्तनातलं प्रेम पहा कसं आहे महाराज. केवळ बबनराव डिडोरे आणि त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव यांचं सगळ्यांचं दर्डा साहेबांवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रगटीकरण म्हणजे हे कीर्तन. प्रेम कोण करतो कुणासाठी हो? 15 दिवस पोस्टर लावा. आपण पैदा केलेल्या पोरांना आपल्या 2 वेळा ठेवून दिली. पण हे जे दर्डा साहेबांवर असणारी बबनरावची निष्ठा आणि त्या बबनराव डिडोरे पाटलाच्या परिवाराचं त्या दर्डा